हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 5व्या टॉपिकमधलं फार्म मॅनेजमेंटमधलं नेक्स्ट पॉईंट आहे चॉईस ऑफ एंटरप्राइज अँड सिलेक्शन ऑफ फार्म. असे 2 पॉईंट्स आहेत, आपल्याला ते पाहायचे आहेत. तर फर्स्ट आहे चॉईस ऑफ एंटरप्राइज. तर कुठल्या एंटरप्राइज किंवा कुठली कंपनी आपण चूज करायची हे आपल्याला तिथे फर्स्ट चॉईस असतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर फार्म मॅनेजमेंट. तर फार्म मॅनेजमेंटमध्ये हा एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी की आपल्याला एंटरप्राइजेसची चॉईस केली पाहिजे, चांगल्या एंटरप्राइजची. इट इज फर्स्ट अँड इम्पॉर्टंट डिसिजन बिफोर स्टार्टिंग ऑफ फार्मिंग ऑन बिझनेस लाईन. तर जेव्हा बिझनेस लाईनमध्ये आपण फार्मिंगला सुरू करतो त्यावेळी एंटरप्राइज चूज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. का तर आपल्याला जेवढे चांगल्या पद्धतीची एंटरप्राइज चूज करू तर त्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात इन्कम मिळू शकतो, प्रॉफिट होऊ शकतो. फार्मर शुड डिसाईड. तर जे काही फार्मर्स असणार आहेत त्यांनी डिसाईड केली पाहिजे कुठली एंटरप्राइज आपण चूज करायची. ओके, तर फर्स्ट आहे वन क्रॉप फार्मिंग. If there is demand of one crop, then he may grow only one major crop like sugarcane, tobacco, cotton, grape, etc. तर कुठल्या पद्धतीचं फार्मिंग करायचं हे डिसाईड केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय आहे, वन क्रॉप फार्मिंग आहे. म्हणजे जर फार्मरना त्या माहीत असेल किंवा एखादं असं क्रॉप आहे जे की पूर्ण वर्षभर चालतं आणि त्याला सर्वात जास्त डिमांड आहे, तर अशा पद्धतीचं क्रॉप, फक्त एकच क्रॉप पूर्ण वर्षभर घ्यायचं. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं आहे, शुगरकेन आहे, टोबॅको आहे, कॉटन, ग्रेप एक्सेट्रा. ओके, तर हे सगळे काय आहेत, हे क्रॉप्सला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये. त्यानंतर सेकंड आहे डायव्हर्सिफाईड फार्मिंग. फॉर बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्स ही कॅन ग्रो मोर क्रॉप्स नोन ॲज डायव्हर्सिफाईड फार्मिंग. म्हणजे जशा पद्धतीने क्लायमेट चेंज होत जाईल तशा पद्धतीने क्रॉप्समध्ये चेंजेस करून वेगवेगळ्या पद्धतीचे क्रॉप्स घेण्याची जर त्याची कॅपॅसिटी असेल तर ते सुद्धा ते करू शकतात. थर्ड आहे व्हेजिटेबल कल्टिवेशन फार्मिंग. तर तिथे व्हेजिटेबल कल्टिवेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, चिली, ब्रिंजल, अजून वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स असू शकतील. त्यानंतर फोर्थ आहे फ्रूट कल्टिवेशन फार्मिंग. तर फ्रूट कल्टिवेशनमध्ये काय असू शकतं, ग्रेप्स, मँगो, बनाना एक्सेट्रा असे वेगवेगळे क्रॉप्स असू शकतात. त्यानंतर लास्ट काय आहे तर मिक्स्ड फार्मिंग. व्हेन मोर एंटरप्राइजेस आर कंबाईन टुगेदर नोन ॲज मिक्स्ड फार्मिंग. ज्या आधीच्या ज्या आपण 4 टाईप्स बघितले त्या फार्मिंगमधले कुठले तरी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फार्मिंग सिस्टीम एकत्र कंबाईन केल्या तर त्याला मिक्स फार्मिंग असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल डेअरी अँड फॉडर कल्टिवेशन विथ क्रॉप प्रोडक्शन. तर एक फॉडर क्रॉप असतं जे की नुसतं गवत वाढतं आणि ते गवतसुद्धा काही ठिकाणी विकलं जातं. कशासाठी तर डेअरी इंडस्ट्री म्हणजे जे काही कॅटल्स आहेत, गुरं आहेत, त्या गुरांना खायला घालण्यासाठी सुद्धा ते फॉडर क्रॉप म्हणजे गवत असतं ते विकलं जातं. ते आपलं जे नॉर्मल क्रॉप आहे त्याच्यासोबत ते सुद्धा क्रॉप घेतलं जातं. अशा पद्धतीने मिक्स फार्मिंग केलं जातं. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे सिलेक्शन ऑफ अ फार्म. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ फार्म बिझनेस. तर आपलं फार्म सिलेक्ट करताना काय आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे बिझनेसमध्ये. त्यानंतर इट इज द कॉस्टली आयटम अमंग ऑल द फॅक्टर्स ऑफ क्रॉप प्रोडक्शन. तर सिलेक्शन ऑफ फार्म, शेतीची निवड करताना तिथे कॉस्टली आयटम जे काही असतील ते सुद्धा त्या फॅक्टरमध्ये इन्क्ल्यूड होतात. वन्स द कॅपिटल इज इन्व्हेस्टेड इन द परचेस ऑफ लँड इट गेट्स लॉक. जेव्हा आपण एखादी लँड परचेस करतो आणि तिथे जे काही आपण आपल्या इन्कम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो ते एकदा आपण लँड घेतली की ते
लॉक होतं, लँड गेट्स लॉक, आपली लँड झाली ती आणि तिथे आपल्याला जे काही पाहिजे ते आपण फार्मिंग करू शकतो. एनी मिस्टेक मेड ॲट दी स्टेज ॲडव्हर्सली अफेक्ट ऑन द परफॉर्मन्स ऑफ द फार्मिंग बिझनेस. तर समजा जर आपण जी काही लँड घेतो आहे चांगल्या पद्धतीची नसेल तर तिथे आपली मिस्टेक होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला तिथे ॲडव्हर्स इफेक्ट काही ना काहीतरी वाईट किंवा आपल्या बिझनेसच्या दृष्टीने तिथे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होणार नाही. द फॅक्टर विच आर कन्सिडरेशन while selection of farming are physical factor, economic factor, social factor and personal factor. तर साईट सिलेक्ट करताना कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, 4 फॅक्टर मेन आहेत. फिजिकल फॅक्टर, इकॉनॉमिक फॅक्टर, सोशल फॅक्टर अँड पर्सनल फॅक्टर. तर फर्स्ट आहे फिजिकल फॅक्टर. तर फिजिकल फॅक्टरमध्ये काय असणार आहे, क्लायमेट म्हणजे तिथली हवा कशी आहे, तिथलं टेम्परेचर कसं आहे, वातावरण कसं आहे, जसे आपण तिथे कुठल्या पद्धतीचं क्रॉप करू शकतो हे आहे. त्यानंतर सॉईल, तिथली सॉईल कशा पद्धतीची आहे, टोपोग्राफी, डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया, लेआउट अँड अरेंजमेंट ऑफ एक्झिस्टिंग फील्ड्स, स्टडी ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, वॉटर सप्लाय, असे जे काही आणि लास्ट लोकेशन, असे हे फिजिकल फॅक्टर्स आहेत जे की आपण जी काही लँड खरेदी करणार आहोत तेव्हा कन्सिडर केले जातात. त्यानंतर आहे इकॉनॉमिक फॅक्टर, करंट प्राईस ऑफ लँड इन द लोकॅलिटी. तर आपण एखाद्या त्या ठिकाणी जमीन घेतो आहे, लँड घेतो आहे, तर त्या लोकल एरियामधली लँडची प्राईस काय आहे हे आपण तिथे आधी जाणून घेणं गरजेचं असतं. नाहीतर आजूबाजूला सगळीकडे खूप कमी रेट असू शकतो आणि तिथे घेताना आपल्याला जास्त रेटमध्ये सुद्धा ती लँड आहे ती मिळू शकते. त्याच्यामुळे करंट प्राईस काय आहे त्या लोकल एरियामध्ये ती आपण काढली पाहिजे आधी. द अमाऊंट ऑफ मनी द फार्मर कॅन इन्व्हेस्ट. द इकॉनॉमिक फॅक्टर्स आर कन्सर्न विथ द कॅपिटल टू बी इन्व्हेस्टेड इन परचेसिंग द फार्म, द ॲन्युअल एक्सपेंडिचर फॉर रनिंग द फार्म इफिशियंटली. तर तिथे वेगवेगळे जे काही आपण इन्कम जे काही त्याच्यामध्ये आपली इकॉनॉमी गुंतवणार आहोत, आपले जे काही मनी असेल तो तिथे इन्व्हेस्ट करतो आहे, तर तो इन्व्हेस्ट करताना त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट मिळणार आहे की नाही हे आधी लक्षात घेऊनच आपण तिथे इन्व्हेस्ट करणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे थर्ड सोशल फॅक्टर. इट इन्क्लूड्स टाईप ऑफ कम्युनिटी, द टाईप ऑफ नेबर अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स अ न्यू कमर शुड बी स्टडीड. तर सोशल फॅक्टरमध्ये काय असू शकणार आहे, आजूबाजूची कम्युनिटी कशा पद्धतीची आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या ठिकाणी नवीन ठिकाणी गेलो तर तिथली आजूबाजूची कम्युनिटी असणार आहे ती काय करणार, नेबर्स म्हणून शेजारी जे काही असणार आहे ते कशा पद्धतीने वागतात. काही जण एकदम लगेच फ्रेंडली वागू शकतात, पण काही जण तिथे हेट करू शकतात, कारण तिथे येऊन ते नवीन काहीतरी बिझनेस करणार आहेत. तर जे काही आधीचे लोक असतात त्यांना ते पटत नसतं. मग तिथे जी काही बाजूची कम्युनिटी आहे ती कशा पद्धतीची आहे ह्याचं पण स्टडी करणं गरजेचं असतं. आणि लास्ट आहे पर्सनल फॅक्टर. These factors consist of facilities such as schooling, medical, transport and banking should be available. तर अजून काय तर पर्सनल फॅक्टर म्हणजे आपलं त्या लँडपासून आपल्याला ह्या वेगवेगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत, जसं की स्कूल आहे, मेडिकल आहे, ट्रान्सपोर्ट, बँकिंग, हे जे काही आहे ते सगळं आपल्याला तिथून कितपत जवळ आहे, त्या फॅसिलिटीज आपल्याला कशा चांगल्या प्रकारे मिळतील ह्याचासुद्धा आपण तिथे विचार करणं गरजेचं असतं. ओके, तर आज आपण कोणते 2 पॉईंट्स बघितले, चॉईस ऑफ ॲन एंटरप्राइजेस आणि अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. तर आज आपण हे 2 पॉईंट्स बघितलेत. थँक्यू.